हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा ब्लॉग मराठीमध्ये. तर आज मी चालले हॉस्पिटलला. म्हणजे मला काही नाही झालं, पण माझ्या एका मैत्रिणीचं तंगडं तुटलंय. म्हणजे बसल्या बसल्या कांड झालाय तिचा. ती अशी पप्पांच्या गाडीवर होती मागे बसलेली आणि समोरच्यांची गाडी गिअरमध्ये होती आणि त्यांनी किक मारली वाटतं आणि ती सरळ तिच्या दिशेने आली आणि ठोकली. तिच्या पायाला लागली. थोडीशी पाय मोडला नाही आहे, पण थोडंसं लागलेलं आहे. प्लास्टर वगैरे लावलेलं आहे आणि मग ते प्लास्टर काढण्यासाठी तिला मी हॉस्पिटलला घेऊन चालली आहे. तर मी आता रेडी होती आणि तिच्याकडे जाते, तिला घेऊन जाते हॉस्पिटलला प्लास्टर काढायला. आणि बस. आणि तसंच माझ्या घरी माझ्या मावस बहिणीची मुलगी आलेली, जी की माझी चांगले रील शूट करत असते. आणि म्हणजे दरवेळेस ती आली की मी नवीन लुक करून ते रील काढायला लावते तिला मस्त. आणि ते तुम्ही बघता आणि लाईक पण नाही करते, त्याच्यासाठी थँक्यू. लाईक नाही करते म्हणून. तर आता मी जाते, रेडी होते आणि मग तिच्या घरी जाते. भेटूया थोड्या वेळात. गर्मी फॅन लाव, फॅन. पावडर नाही लावायची, काहीच नाही लावायचं. केस विचरायची आणि तसंच जायचं. मस्त टॉप घातलाय, खाली पजामा. आता मी थोडी तयार झाली आणि मला जाता तसेच एका मैत्रिणीकडून पैसे पण घ्यायचे. म्हणजे मीच जाणार आहे माझे पैसे घ्यायला. आपला माल आणि आपलेच हाल असा प्रकार येतो. चलो. ए मुर्गी चल के बता. हिला बघून मला सुपर मारिओ आठवला. चला नेते आता हिला हॉस्पिटलला. हे ब्लॉग बनवायला मराठीत बनवते आज. म्हणजे तू पण बोलू शकशील. मेरे को हिंदी भी आती है वैसे. इंग्लिश नाही, पण तू आता मराठी बोल. नको माल बरं इंग्लिश बोल मग. तोडगे मोडगे. अगदी या. आम्ही पोहोचलो आहे हॉस्पिटलला. आता जातो मध्ये आणि हिचं ऑपरेशन करून टाकतो. A few moments later. तर इथं आमचा पोपट झाला आहे. हिला बोलवलं होतं 1 महिन्याने, ही आली 12 दिवसांनी. आता परत हुसकावता आहे, म्हणता 1 महिन्याने ये. काही वर्षांपूर्वी माझी आजी पण इथे ॲडमिट होती. मग इथलं सगळं आठवतंय मला. तेव्हा मी शाळेतच होती. शाळेचा भात खात होती. चला आता परत घरी जाऊ बोमट्या मारत. एक काम तर झालं, पैसे घेऊन. हिंडायचं पडलंय तुला? फिरायचं. किती दिवस झाले बाईकच चालवली? 15-20 दिवस झाले. अरे वा, एवढी बसली कसं काय तू घरात? इथून आईस्क्रीम घेतो आणि मंदिरात जाऊन बसतो आता. हे आलोय आम्ही आता मंदिरात. इथे बसलोय. दर्शनाला नाही जाणार कारण तिचं तंगडं मोडलंय, तर ती चालू नाही शकणार एवढे दूरपर्यंत. माझ्या घरी येऊन आम्ही इथे काय बोलायचं बोलायचं खातच. मम्मीला सांगितलं मी ते आणि घरी जातो. आंघोळ करून पण पारशी दिसणारी मी. इथे आमचा अर्धा तास गेला आहे. आम्ही टाइमपास केला भरपूर. आता आम्ही जातो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना विचारतो प्लास्टर काढायचं की नाही. इस प्रकार हम चल रहे हैं. खूप दिवसांनी चालू राहिलो आम्ही असं. शाळेत लंगडी पडी खेळली नव्हती ना ती, म्हणून आता हाऊस होती तिची. टुनटुन मौसी. चलो निकलते अभी, बहुत हो गया टाइम पास. आम्ही चाललोय आता गावात फेरफटका मारायला. खूप दिवसांनी दोघी जणी सोबत चाललो. गावातला कारभार बघावं लागतं आम्हाला, त्याच्यामुळे चाललंय. क्या जोक मारा भाई. मी पेस्ट्री घेते आता घरच्या पाहुण्यांना पार्सल. आता आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला आलो. दुसऱ्या फायनली आमचं काम होऊन आता आम्ही चाललो आहोत. कसलं काय काम झालंय? काम तर काही झालं नाही. 12 दिवस झाले आणि प्लास्टर काढायचे. डॉक्टरला म्हणते मला कंटाळा आलाय, प्लास्टर काढून द्या. डॉक्टर बापाची ठेव आहे का? तर बिनकामाचं आज फिरून झाले आणि एकही काम झालं नाही. फक्त खायचं प्यायचं घेऊन आलोय आम्ही. पोटाची भरती करायची आहे, त्याच्यामुळे समोसा आणला. तर समोसा ठुसतो आणि मी जाते माझ्या घरी आणि ही करल आराम.
डॉक्टरनी सांगितलं होतं 1 महिन्यानंतर प्लास्टर काढायचं आणि ही म्हणती मला कंटाळा आलाय डॉक्टर प्लास्टरचा आणि 12 दिवसात प्लास्टर काढायला मॅडम मला बोलवती चल मला घेऊन. आणि मला माहित जर असतं ना तू असं करणार आहे मी आलीच नसती. 12 दिवसात तू बोलवले आज पण नाही. 1 महिना प्लास्टर काढलं का तू अशी पळशील. असंच पाहिजे तुला. समोसा खाओ गाईज. चल बाय लंगडी कोंबडी. ती चालली तिच्या घरी. मी चालली माझ्या घरी. अजून 1 महिना अशीच लंगडत राहा म्हणजे मला ताण कमी देईल. बरी झाली का लगेच कॉल. मळ्यात येते का इकडे येते का तिकडे येते का द्यावं लागत. इकडे मी झोका झोका खेळायची माहितीये का. हा याच्यावर अशी झोपत असशील तू ना अशी झोका झोका खेळत असशील ना बावळट. नाही का हे इकडची खाच नाही का याच्यावर पाय ठेवायचं आणि इथून असं पुढे घ्यायचं आणि परत तिकडून मागं आणायचं. अरे वा वा वा. चल जाते मी. तुझी बकवास चालूच राहील 2 तास. बाय बाय. 2000 years later. गुड इव्हिनिंग गाईज. आणि आम्ही आता आलो आहे सुपर मार्केटमध्ये. खरेदी काहीच नाही करायची पण नुसतं फिरायला आलो कारण घरची लाईट गेली होती. मग पप्पा बोलली की चला फिरून येऊ. मग तेच आम्ही फिरायला आलो तिच्यासोबत. इथलीच आमची एक व्हिडिओ व्हायरल झालेली आहे जी तुमच्या लक्षात आहे की नाही काय माहिती. जाऊन बघा. दरवेळेस मी विचार करते डाएट करायचा आणि इथं आली का मी हे असं उचलत असते नवीन नवीन. इथे मी बघते मुलांचे शर्ट. हे असं कोरियन शर्ट. मुलांचे टी शर्ट आणि शर्ट मला लई आवडतात. लई मस्त वाटतं ते असे लूज फिट वाटतात. आता छकुलीन मी सेम टॉप घेतो. एखादा कुर्ती किंवा टॉप घ्यायचा. काय घ्यायचं. वन पीस. हमारी सिटी में ऐसे पहनते नहीं मतलब पहनते हैं लेकिन इससे ज़्यादा शॉर्ट होंगे तो नहीं पहनते पुराने ज़माने के लोग. कभी नहीं ये तो गांव में रहती इसलिए नहीं अलाउड. अगर यहाँ रहती तो मैं खुल के पहनने देती इसको. मी फक्त एक पजामा उचलला आणि आता मी जातो खाली. बस दुसरं काही घेण्यासारखं नाही. तिला एक पण टॉप नाही आवडला. तुमच्या गावात एकदम फॅशनेबल भेटत असेल एकदम झापूक झुपूक. माझं आवडतं खाद्य हे. यात नवीन नवीन कोरियन आले आता. कोरियन स्पाइसी. मुझे ये चाहिए. ये देख लो आप बंदर की जैसे. तर मी घरी आले आहे आणि आता आहे खूप सारं काम म्हणजे आमच्या दोघींना स्वयंपाक करायचा आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय. टेक केअर. लव्ह यू ऑल.